महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश ठाकरे याचा निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज मोरदड गावातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात मयत जगदीश ठाकरे याच्या पत्नी अरुणा ठाकरे यांच्यासह गावातील महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चात सहभागी नागरिकांनी मुख्य सूत्रधार गोविंद पाटील याला अटक करा, सर्व आरोपींना फाशी द्या, पीडित परिवाराला 50 लाखाची मदत द्या अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला आहे। मी आबासाहेब आणि शंकर वाघ या ठिकाणी या निवेदनाद्वारे असं सूचित करीत आहे। या ठिकाणी 29 तारखेला 29/6/2025 रोजी आमच्या जगदीश भावाचा म्हणजे खून झाला आणि ती मिसिंग केस 1 तारखेला नोंदण्यात आली आणि 2 तारखेला चाळीसगाव पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन आला की एक अज्ञात व्यक्तीचं डेड बॉडी आहे कन्नड घाटामध्ये, ती कोणाची आहे ती ओळखून घेण्यात यावी असं म्हणून त्यांनी फोन केला। आम्ही 550 आदिवासी गेलो आणि त्या ठिकाणी पाऊस वरून चालू होता, 3-4 दिवस झाले होते डेड बॉडीला, म्हणून बॉडी ही डिकम्पोज झाली होती, म्हणून बॉडी ओळखली जात नव्हती। परंतु जगदीश भाऊच्या हातावर आदिवासी म्हणून जो टॅटू होता, मित्रांनी ओळखला हा आदिवासी जगदीश भाऊच आहे असं ओळखण्यात आलं, म्हणून आम्हाला ती ओळख पटल्यानंतर परंतु या घटनेला 29/6 ते 29/7 1 महिना झाला, पोलीस प्रशासन मात्र पूर्णपणे झोपलेले आहे। जो 29 तारखेला मारेकऱ्यांनी जगदीश भावाला मारलं, त्या मारेकऱ्यांमधून अशोक मराठे नावाचा मुलगा आहे, त्याने फोन केला गोविंद पाटलाला की त्या 11:30 वाजता तो देखील CDR काढण्यात यावा आणि 2 महिन्यापासून जो बोलणी झालेली आहे हा तटकारस्थान झालेला आहे हे पण काढण्यात यावं। कारण शुभम मराठे जो मानव व्यक्ती आहे तो आज तंबाखूच्या पुडीला मवतात आहे। 29 तारखेच्या 15 दिवस अगोदर त्याच्या खात्यावर 25 ते 26 लाख कुठून आले? हा जो मास्टर माइंड आहे या मास्टर माइंडला शोधण्यात यावं आणि हा मास्टर माइंड गोविंद शिवाजी पाटीलच आहे हे आम्ही सिद्ध करतो, ते पोलिसांनी सिद्ध करावं। जोपर्यंत या गोविंद पाटलाला अटक होत नाही, मोक्का अंतर्गत जन्मठेप होत नाही, येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व दलित आदिवासी बांधव येणाऱ्या 15 ऑगस्टला कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जे पालकमंत्री येतील त्या पालकमंत्र्यांना आम्ही अडवू आणि आमच्या जगदीश भावाला न्याय मिळवण्यासाठी हा शब्द सांगू। मारेकरी जे आहेत पण मारेकरी नाहीत, त्यांचा जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून त्याला अटक करण्यात यावं मोक्का अंतर्गत आणि त्यांना जन्मठेप व्हावी, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या ठिकाणी एवढीच विनंती करतो। जय भीम, जय आदिवासी। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।